नमस्कार शेतकरी बंधूंनो, हरिओम ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण सध्या द्राक्ष बागेच्या प्लॉटवर उभा आहे. तर सध्याची छाटणीच्या अगोदर काय नियोजन केलं पाहिजे व छाटणी कशा पद्धतीने केली पाहिजे ह्याविषयी साहेब आपल्याला थोडीशी माहिती देणार आहेत. साहेब नमस्ते. नमस्कार साहेब आपली ओळख? माझं नाव मयूर मोहन इंगळे, मी राहणारा निमणीचा. आत्ता मी सध्या खानापूरमध्ये एका प्लॉटवर आलेलो आहे. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांची मी आता मुलाखत घेतली, तर त्या शेतकऱ्यांच्याकडनं असं जाणून आलं की आता चालूमध्ये ज्या शेतकऱ्यांनी 4 डोळे किंवा 3 डोळे ह्या डोळ्यावर छाटणी घेतलेली आहे, तर आता आम्ही ह्या प्लॉटवर आलो. ह्या इथं परिस्थिती अशी जाणून आली आम्हाला की सपकिनच्या खालची जी काडी आहे ती वाकवल्यावर कारकून आवाज येतो आणि सपकिनच्या पुढची जी काडी आहे त्याचा पण आवाज आम्ही बघितला वाजवून. तर पुढच्या बाजूला वलसर असल्यामुळं काडी नुसतं लवचिक होत्या, तर खालच्या बाजूला काडी कारकून आवाज येत असल्यामुळं आम्हाला असं जाणून येतं की सपकिनपासून एक नाही तर 2 डोळे ह्याच्यावर छाटणी घेतल्यावर बरेच शेतकऱ्यांचा रिपोर्ट असा आलेला आहे की साहेब सपकिनचा जो टायगर डोळा आहे तो ओपन केल्यामुळे त्याच्यातनं माल टायगर चांगल्या पद्धतीनं माल आलेला आहे असं जाणून आलं आहे. तरी पण मी सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं माझं एवढी आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी एक नाही तर 2 डोळे याच्यावर छाटणी करा आणि पेस्ट लावताना खालचा एक डोळा ठेवून सर्व वरपर्यंत पेस्ट लावून घ्या. आणि मुळात तुम्ही छाटणी घ्यायच्या अगोदर जे खताचं नियोजन आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य असू दे, तुमचं सल्फ्युरिक ॲसिड असू दे, फॉस्फरिक ॲसिड असू दे, खालनं पोटाला द्या. त्याला पोटाला दिल्याशिवाय तुमचा वरचा डोळा चांगल्या पद्धतीनं दिसणार नाही तुम्हाला. आणि ह्या पद्धतीनं तुम्ही नियोजन ठेवा. आणि पूर्ण छाटणी झाल्यावर बोर्डोचा हात झाल्यावर तुम्ही आमच्या कंपनीचे आयडियल ॲग्रिसर्चचे जे CLOG म्हणून येतं सॅनिटायझर म्हणून, त्याचा उपयोग करा. आणि ते करत असताना तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चांगल्या पद्धतीने सॅनिटायझर करून घ्या. तुम्हाला कुठलीही अडचण येऊ शकणार नाही. धन्यवाद. CLOGचं काम काय? CLOGचं तुमचं निर्जंतुकीकरण करतं. जसं आपण कोरोनाच्या काळात जे CLOG आपण हे लावत होतो ना आपण हाताला सॅनिटायझर म्हणून, त्याच पद्धतीनं CLOG काम करतं. चारी बाजूला कंपाऊंड घालून घेतं तुमच्या प्लॉटला. फक्त मारताना संध्याकाळच्या वेळेला मारा. सूर्यास्तानंतर? हां, सूर्यास्तानंतर तुम्ही कधीही मारू शकता. संध्याकाळी 6 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत कधीही मारा. चालेल साहेब, दिलेली माहिती अतिशय लाभदायक ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.